हॅलो प्रत्येकाला अभियांत्रिकी आरेखन आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपलं स्वागत करतो। आपण मॉड्यूल क्रमांक 7 मध्ये संगणक ग्राफिक्सबद्दल असणारे पूर्ण करणार आहोत। संगणक ग्राफिक्समध्ये आम्ही संगणक ग्राफिक्सचे विहंगावलोकन शिकवतो, ते कसे निर्माण झाले आणि सामान्यतः वापरले जाणारे सॉफ्टवेअर, काहीसे ऑटोकॅड सारखे आणि सॉलिड वर्कसारखे तपशीलवार असतात। हे मॉड्यूल आहेत जे आपण संगणक ग्राफिक्समध्ये पूर्ण शिकू। विहंगावलोकनाच्या बाबतीत म्हणून आतापर्यंत आपण शीट्सवर तांत्रिक रेखाचित्र कसे काढायचे ते शिकलो आहोत। परिमाणे, कंपास, विभाजिते, स्केल, प्रोटेक्टर आणि इतर वस्तू आपण वापरल्या आहेत। द्विमितीय आरेखने काढण्याचा आणि कदाचित आयसोमेट्रिक दृश्यांमध्ये त्रिमितीय वस्तू बनवण्याचा प्रयत्न। आता आपण अशा प्रकारच्या त्रिमितीय वस्तू कसे तयार करावे याचा संगणकांचा वापर करण्याचा प्रयत्न करू, किंवा कदाचित त्रिमितीय वस्तूंचे काटछेद विभागीय दृश्य। पहिल्यापासून प्रारंभ करण्यासाठी आपण या संगणक ग्राफिक्सचा काही आढावा पाहू। तर आधुनिक काळात अभियांत्रिकी डिझाइनमध्ये नेहमीच त्रिमितीय वस्तू आणि 3D सॉलिड मॉडेलिंगचा समावेश असतो। उदाहरणार्थ, ही दृश्य असतात, परंतु सामान्यतः आपण ते शीटवर तयार करतो। आपले आरेखन शीट कदाचित उजव्या बाजूची दृश्ये, डाव्या बाजूची दृश्ये, शीर्ष दृश्य, आपण तयार केलेले समोरील दृश्य एखाद्या वस्तूसारखी दिसते आणि आयसोमेट्रिक दृश्यांमध्ये त्याचे रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा। या संगणकीय ग्राफिक्सचा फायदा आहे तो म्हणजे ते छान दिसतात आणि त्यात अचूक परिमाणे आपण नेहमी वापरू शकतो। जेव्हा कधी आपण स्केच काढत असाल तेव्हा तेथे नेहमीच कमीत कमी माहिती असेल, तर संगणक ग्राफिक्समध्ये आपल्याकडे अचूक माहिती असेल। जरी गडद रंग या प्रकारच्या गोष्टी डोळ्यांसमोर छान अपील करतात, खरे बलस्थान तर वस्तूचे अचूक आणि असंदिग्ध वर्णनाबद्दल आहे, आणि ती सर्व माहिती जी आपण संगणकात साठवू शकतो। वर्षानंतरही जर एखाद्याला ती माहिती पाहायची असेल तर आपण ती वापरण्याच्या स्थितीत असते। तर शीट्स आणि इतर गोष्टी ज्या आपण हाती करतो त्यांना ठराविकच आयुष्यमान असते। आणि पुढे जर आपल्याला इतरांशी माहिती सामायिक करायची असेल तर तसेच ती सप्लाय चेनसाठी देखील शक्य आहे। तर तांत्रिक आरेखने एका ठिकाणी तयार केली जातील आणि ती वेगवेगळ्या गटांना पुरविली जातील, आणि सप्लाय चेनमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती स्थानांतरित करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे। सामान्यत या संगणक ग्राफिक्समध्ये डिझाइन कल्पनांच्या व्हिज्युअलायझेशनसाठी साधन म्हणून ग्राफिक्सचा प्रभावी वापर होतो। आपण प्रथम प्रयत्न करतो 2 डायमेन्शन शीटवरील आरेखनाचा, त्यावरून आणि तिथून आपण 3D वस्तूच्या आरेखचा करण्याचा प्रयत्न करतो। या संगणक ग्राफिक्सचा दुसरा फायदा आहे, जर एखाद्याला प्रोटोटाइप वेगाने तयार करायचा असेल तर ही आरेखने वापरणे सोपे आहे। सध्या लोक 3D सह जात आहेत आणि प्रगत 4D मुद्रणासारखे आहे। 3D प्रिंटिंगमध्ये आपण या संगणक ग्राफिक्सचा वापर करू शकत असल्यास त्या वस्तूची संपूर्ण रचना मशीन अत्यंत प्रभावी मार्गाने त्या वस्तू मुद्रित करण्याच्या स्थितीत असेल। म्हणून जर एखाद्याला अत्यंत जलद प्रोटोटाइप तयार करण्यात रस असेल तर ऑटोकॅड आणि सॉलिडवर्क यासारख्या ठराविक सॉफ्टवेअर, इतर सॉफ्टवेअर देखील कटियासारखे काही एक आहेत जे प्रत्यक्षात उपयुक्त ठरू शकते। आतापर्यंत आपण 2D
आरेखने शिकलो आहोत. मुख्यतः या आरेखनांद्वारे कायनेमॅटिक्स समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत आणि तपासण्यासाठी, सर्किट घटकांची स्थिती तपासण्यासाठी किंवा कदाचित ब्लूप्रिंटच्या बिंदूसाठी आम्हाला सोपी माहिती देण्यासाठी फक्त हे दस्तऐवजीकरण आहेत. आपल्याला केवळ 3D मॉडेलिंगद्वारे सविस्तर माहिती मिळणार आहे. विशेषतः 3D मॉडेलिंगमध्ये 3 भिन्न प्रकार आहेत. एक म्हणजे वायरफ्रेम मॉडेल, इतर पृष्ठभाग मॉडेल आहे, तिसरे सॉलिड मॉडेल आहे. या सॉफ्टवेअरकडे पाहण्यापूर्वी विहंगावलोकन आपल्याला नेहमीच या तांत्रिक आरेखनांचे काही कीवर्ड ठेवण्यास मदत करते. त्या उद्देशाने आम्ही संगणक ग्राफिक्सवरील हा संक्षिप्त आढावा घेत आहोत. प्रथम वायरफ्रेम मॉडेल हा कामाच्या सोप्या विश्लेषणासाठी इनपुट भूमिती डेटा म्हणून वापरला जातो. येथे ब्रिजचे चित्र दर्शविले गेले आहे. आपण काळजीपूर्वक पाहिले तर त्यात अनेक रेषांचे घटक आहेत. ती एक वायरफ्रेमसारखी आहे. म्हणून आपल्याला या वायरफ्रेमद्वारे वस्तूचा सांगाडाही बनवता येतो. आणि एखाद्याला वस्तूच्या डिझाइनमध्ये रस असेल तर वायरफ्रेमला तेही करून देऊ शकते. उदाहरणार्थ या सर्व नागरी अभियांत्रिकी समस्या, एरोस्पेस अभियांत्रिकी समस्या, रासायनिक अभियांत्रिकी, यांत्रिक विद्युत अभियांत्रिकी, ज्या मुख्यतः सातत्याने यांत्रिकी तत्वांवर काम करतात, यात फील्डमधील ताण-तणाव, तापमान, कदाचित त्यांची वर्तमानातील स्थिती याबद्दल माहिती असेल आणि आपण सामान्यतः फील्डसारखे रिप्रेझेंटेशन करतो. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक टप्प्यावर आणि प्रणालीच्या प्रत्येक मुद्द्यावर आपण त्या विशिष्ट माहितीची या स्थानावर ओळख करून देऊ. पुढला उद्देश सामान्यतः जेव्हा आपण लेखन कार्यक्रम किंवा कदाचित ते आवश्यक भौतिकशास्त्रात मुद्दे समजून घेण्यासाठी आंशिक भिन्न समीकरणे सोडवत असतो. आपण वायरफ्रेम मॉडेलमध्ये वस्तू कशा पुरवायच्या हे पाहतो. उदाहरणार्थ जसे की आपल्याकडे सेल फोन असेल तसे चिप प्रोसेसर असू शकतो. तो सभोवतालच्या ऊर्जेची सतत देवाणघेवाण करतो. कदाचित त्याचे तापमान हे त्याचे वितरण काय असू शकते हे आता जास्त प्रमाणात लक्षात घेतले जाऊ शकते. कदाचित तेथे काही प्रकारच्या टोकाच्या स्थितीसाठी थोडासा पूल होणार आहे असा अर्थ आहे. आता जर मला अशा प्रकारची समस्या समजून घ्यायची असेल तर मला जे करायचे आहे ते सर्वप्रथम अभियांत्रिकी आरेखनांपैकी एक आहे ज्यावर अगदी चिप आहे जिथे प्रतिरोधक उपस्थित आहे आणि तापमान क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या मर्यादा अटी आहेत यावर इतर घटक काय समाविष्ट आहेत या प्रकारच्या गोष्टी कशा लागू करायच्या मला त्या विशिष्ट वस्तूवर वापराव्या लागतील आणि त्या माहितीवरून आपल्याला प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक मुद्द्यावर आणि पुढील हेतूमध्ये संगणकास शिकवावे लागेल. सामान्यतः जे वायरफ्रेम डिझाइन किंवा आरेखनास उपयुक्त ठरतील त्यातील इतर एक आहेत पृष्ठभाग मॉडेल आहेत. या पृष्ठभागाचे मॉडेल प्रामुख्याने पृष्ठभागांच्या दृश्यमानतेसाठी वापरले जातात आणि ते त्या वस्तूच्या कोणत्याही लपविलेल्या रेषा काढून टाकतात. आपण वस्तूची कल्पना करू इच्छिता कदाचित पृष्ठभागावरील तापमान वितरण. त्याऐवजी आपण वायरफ्रेम मॉडेल पुरवठा करतो जे त्या बिंदूंवर समीकरणे सोडवते. परंतु तापमान वितरणाचे रंगीबेरंगी रूपरेषा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड यासारखी आपली पृष्ठभाग माहिती आपण जे पाहणार आहात की या पृष्ठभागाच्या मॉडेलद्वारे चांगले अपील करते. जरी एका ठिकाणी वेगळ्या स्तरावर माहिती उपलब्ध असली तरी दोन बिंदू शेकडो असू शकतात परंतु बिंदूपासून ते बिंदूपर्यंत पुनर्रचना होणे आवश्यक आहे. म्हणून कोणत्याही सरफेस मॉडेलिंग संकल्पनेत या वेगळ्या माहितीतून अशा प्रकारचे इंटरपोलेशन समाविष्ट आहे. उदाहरणार्थ ही कार बॉडी ही जे काही आपण पाहत आहोत ते डोळ्यांना छान दिसते परंतु रंग भिन्नताबद्दल आवश्यक माहिती किंवा कदाचित त्या वस्तूची वक्रता वेगळ्या माहितीमध्ये उपलब्ध आहे.
त्या डिस्क्रेट माहितीचा वापर करून आपण रेंडरिंग तंत्रासह जातो, एक छान अपील असलेली वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण सरफेस मॉडेलिंग म्हणतो. आणि या सरफेस मॉडेलमध्ये कशालाही जाडी नाही. त्यांची इन्फिनिटेसिमली लहान जाडी, त्यांची लांबी, रुंदी, उंची या प्रकारच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु जाडी नाही. जर आपल्याकडे अशा प्रकारच्या वस्तू असतील तर आम्ही सरफेस मॉडेलिंग वापरून तयार केल्या. काही वस्तू आहेत जिथे जाडीसह इतर परिमाण देखील महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, गॅस टर्बाइन आहे. कदाचित जेट इंजिनसाठी असू शकते. कदाचित आपल्याकडे टर्बाइन ब्लेड, कॉम्प्रेसर आणि नोझेल फॅनसारखे असू शकते आणि इतर प्रकारचे सामान आहेत. काही भाग सरफेस आहेत जसे फॅन ब्लेडसारखे, हे शून्य जाडी आहे, परंतु त्यापैकी काही जणांना नोझेल्स आणि कदाचित त्या वस्तूचा शाफ्ट या त्रिमितीय गोष्टी आहेत. तर आपण सॉलिड मॉडेल म्हणतो अशा प्रकारच्या गोष्टी प्रदान केल्यास तपशीलवार दृश्य असते. जरी सर्व संगणकीय ग्राफिक्सच्या बाबी मितीय आहेत, अभिमुखता आहे. वायरफ्रेम मॉडेल, सरफेस मॉडेल आणि सॉलिड मॉडेल म्हणून वर्गीकृत केले जाईल. जर आपण सॉलिड मॉडेलसह जात असाल तर त्यास प्रचंड किंवा विराट संगणकीय मेमरी आवश्यक आहे. आपल्याला या सर्व बिंदूंवर माहिती संग्रहित करावी लागेल. सरफेस हे वायरफ्रेम आणि सॉलिड मॉडेल दरम्यान आहे. तर आपण या वायरफ्रेम मॉडेल्सबद्दल तपशीलवार पाहूया. सामान्यतः कोणत्याही त्रिमितीय वस्तू आपण वायरफ्रेमने कनेक्ट करू, म्हणजे आपण शिरोबिंदूसारखे काहीतरी ओळखणार आहोत आणि कडा सारख्या काहीतरी. उदाहरणार्थ, मला घनाकृतीचे रिप्रेझेंटेशन करायचे असल्यास वायरफ्रेम मॉडेलमध्ये मला जे आवश्यक आहे ते म्हणजे शिरोबिंदू सारखे काहीतरी. हे शिरोबिंदू आहेत आणि आपल्याला डेटा स्ट्रक्चर्स सारख्या आणखी काही माहितीची आवश्यकता आहे जे एकमेकांशी जोडलेले हे शिरोबिंदू आहेत. जर आपल्याला माहिती असेल की केवळ आपण या दोघांना या कडांनी जोडले जावे असे वाटत असेल तर या कडांनी जोडलेल्या, या कडांनी जोडलेल्या, या कडांनी जोडलेल्या, या कडांना आपण जोडले जावे आणि पुढे, तर योग्य डेटा व्यवस्थापन आहे. एखाद्याने त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणून वायरफ्रेम मॉडेलमध्ये आपण या प्रकारच्या लपलेल्या रेषा दर्शवित नाही. परंतु त्यात शिरोबिंदू व्ही आणि या कडा आहेत. आपण याचे रिप्रेझेंटेशन करू इच्छित असलेली कोणतीही त्रिमितीय वस्तू म्हणजे आपल्याला त्यास कनेक्ट करणे आवश्यक असलेली किमान माहिती आहे. आता जर आपण या नोड्स, शिरोबिंदू, कडा आणि इतर प्रकारच्या कॉन्फिगरेशनचा मागोवा घेत असाल तर समान बिंदू आम्हाला दिशाभूल करणारी माहिती देखील देऊ शकेल. जर आपण काळजीपूर्वक या माहितीशी कनेक्ट करण्याच्या स्थितीत नसल्यास कदाचित ही माहिती तेथे जाईल आणि हे एक क्लिष्ट चित्र असेल. आपल्याकडे असतील जे देखील पाहिले जाऊ शकते. म्हणून जेव्हा आपण वायरफ्रेम मॉडेल वापरत असाल, हे शिरोबिंदू त्यांचे दुवे समायोजित करत पदानुक्रम काळजीपूर्वक पाळले पाहिजे. सामान्यतः या वायरफ्रेम मॉडेल्समध्ये आकार आणि अभिमुखतेसारख्या प्रतलांची माहिती असते. पृष्ठभाग हे 40 अंश 50 अंशांनी दिले गेले आहे आणि ही सर्व माहिती कडांच्या सेटशी संबंधित आहे. तर आपल्याकडे नेहमीच कडा असतात. असे काहीतरी, एक धार, इतर धार आहे आणि ही आणखी एक धार आहे. तर कडांचा सेट नेहमी तेथे असतो आणि या कडा सामान्यतः प्रत्येकाशी
छेदतात, ज्यामुळे त्यास त्रिमितीय वस्तू बनविली जाते. आणि सामान्यत हे आवश्यक नाही की आपल्याला केवळ शिरोबिंदू केवळ रेषांनी जोडले पाहिजेत, ते वक्र देखील जोडलेले असू शकतात. येथे आपल्याकडे असे उदाहरण आहे: सिलेंडर. जर हे बिंदू असतील तर आपण कडा म्हणून परिभाषित केलेले बिंदू आहेत. मग आपण आर्क्सद्वारे देखील बांधकाम करू शकतो. जर मी अशाच प्रकारच्या वस्तूंची पुनरावृत्ती केली तर कदाचित मी त्रिमितीय आकार तयार करण्याची स्थिती असेल. उदाहरणार्थ, जर मला खूप लांब पाईप सारखे काहीतरी हवे असेल, तर आपल्याकडे त्या प्रकारचे दंडगोलाकार घटक ओळीने जोडलेल्या ओळीने असतील. जर आपल्याकडे पाईप बेंड असेल, तर त्या सिलेंडरचा काही भाग इतर प्रकारच्या वक्र आणि आर्कद्वारे काही भाग घेतो, तर आम्ही त्यास कनेक्ट करण्याच्या स्थितीत असू. एकूणच वायरफ्रेम मॉडेलमध्ये नेहमी शिरोबिंदूंचे समन्वय मूल्य आणि विशिष्ट कडांशी संबंधित शिरोबिंदू काय असतात आणि या कडांमधून कोणतेही चेहरे तयार होत आहेत, ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. आता जेव्हा आपण या कडा शिरोबिंदूंकडे पाहत असतो, काळजीपूर्वक डेटाबेस रचना एखाद्याने तयार केल्या पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन किंवा कदाचित संयोजन वापरले जाऊ शकतात. त्यापैकी एक रिलेशनल ऑपरेटर आहे, जेथे याद्या आणि ॲरेचा एक संच आम्ही तो संग्रहित करण्यासाठी वापरू. सारख्या काहीतरी शिरोबिंदू यादीसारखी V1 V2 V3 V4 आणि नंतर धार यादीबद्दल काहीतरी. ते एकमेकांशी जोडलेल्या शिरोबिंदू काय आहेत जेणेकरून ते एक धार तयार करेल. जरी येथे 000100010001 ही घनाकृती तयार करू शकते. हे संगणकाला शिकवण्यासाठी आपल्याला फक्त माहिती इतकेच नव्हे, तर एकमेकांशी जोडलेले दोन शिरोबिंदू आहेत अशी माहिती आहे. येथे 4 शिरोबिंदूंसाठी आपल्याकडे 1 2 3 4 5 6 संयोजने आहेत. हे चारपैकी 2 जोड्या दरम्यानचे संयोजन आपण कसे बनवायचे? एक मार्ग आहे जो आपण संगणकाला शिकवतो किंवा त्यास त्या विशिष्ट घनकृतीचे आहे असे म्हणण्यासाठी ठेवतो. त्याचप्रमाणे ट्री स्ट्रक्चर्स असतील, एखाद्याने सावधगिरी बाळगली पाहिजे. वस्तू काय आहे, जे पृष्ठभाग आणि प्रत्येक पृष्ठभागाच्या किती कडा आहेत आणि त्या कडामध्ये शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदूंमध्ये XY ची माहिती काय आहे, तर एक तपशीलवार पदानुक्रमित रचना एखाद्याला त्यासोबत जावे लागेल. तर तेथे आपली मूलभूत प्रोग्रामिंग संकल्पना चित्रामध्ये येते. कधीकधी व्याख्याता वर्ग देखील या बिंदूंना जोडण्यासाठी उपयुक्त संकल्पना आहे. आणि नेटवर्क देखील सामील होईल जेव्हा आपण हे बिंदू जोडत असाल. उदाहरणार्थ, डेटा पॉइंटर नैसर्गिकरित्या चित्रात येतात. पृष्ठभागासारख्या काहीतरी ज्याच्याकडे कडा आहेत, उदा E1 E4 E6, जेणेकरून तुम्ही 1 आणि 2 बिंदू वापरू शकता. तर हे नैसर्गिकरित्या टोकदार व्हेरिएबल म्हणून जोडलेले आहेत. सामान्यतः प्रत्येक शिरोबिंदूचे 3 निर्देशांक असतात, X Y Z, आणि प्रत्येक काठा 2 शिरोबिंदूंनी मर्यादित केले जातात. जर मी असे म्हटले असेल तर दोन्ही टोक
आणि शिरोबिंदू असलेले आहे। सामान्यतः प्रत्येक शिरोबिंदूवर किमान 3 कडा छेदल्या पाहिजेत। असे काहीतरी मी म्हणत आहे, हे शिरोबिंदू आहे। कदाचित एक धार असू शकते, आणखी एक धार येत आहे, आणखी एक धार जात आहे, अशा प्रकारे नेटवर्क बांधले जाईल। अगदी समोरासमोर काहीतरी परिभाषित करण्यासाठी आपल्याला 3 कडा आवश्यक आहेत। उदाहरणार्थ येथे आपल्याकडे एक त्रिकोणी बाजू आहे। ही पहिली धार, दुसरी धार, तिसरी धार आहे। कदाचित शिरोबिंदू V2 आणि V3 आहेत। मी म्हटल्याप्रमाणे हे वायरफ्रेम मॉडेल त्रिमितीय वस्तूंचे नमितीय रिप्रेझेंटेशन आहेत। हे मिनिमॅलिस्टिक मार्ग आहे, ते 3D वस्तूचे रिप्रेझेंटेशन करू शकतात। हे एकूण फायदे आहेत, जसे आपण भूमिती लोड करीत आहात किंवा कदाचित भूमितीतील भूमिती किंवा कदाचित भूमितीतील खांब प्रक्रियेचे विश्लेषण केले असेल, तर केवळ अभियांत्रिकी डिझाइनच्या दृष्टिकोनातून देखील नाही, संगणक आणि त्यावर हे लोड करणे सोपे आहे। मेमरी देखील साफ करा, ती माहिती लवकर आणि कार्यक्षमतेने सांगू शकतात आणि आमच्याकडे अनेक मते असतील, आम्ही सहज तयार करू शकतो। आपण जे पाहत आहोत त्या कोणत्याही ओळी म्हणजे पृष्ठभागाचे छेदनबिंदू असल्याचे मानले जाते, म्हणजे एकमेकांशी जोडलेल्या पृष्ठभागांबद्दल आपल्याला कल्पना आहे। वस्तूच्या डिझाइन करण्यासारखा कोणत्याही सातत्य विश्लेषणासाठी आम्ही अभियांत्रिकी परिक्रम विश्लेषणामध्ये ज्याला आपण म्हणतो त्या लोकप्रिय संख्यात्मक पद्धतींपैकी एक हे वायरफ्रेम मॉडेल डेटाचे विश्लेषण करण्यासाठी पहिल्या पायऱ्या आहेत। अगदी आजकाल लोक संगणक नियंत्रण मशीन वापरतात, CNC यंत्रे, अशा प्रकारची मशीन ज्यासाठी कोणीही या वायरच्या मॉडेल्सची माहिती थेट पुरवू शकतो। म्हणून आवश्यक आहे जसे की फिरणे आणि इतर गोष्टी सहज तयार केल्या जाऊ शकतात। येथे कोणतेही मॉडेल आहेत, आम्ही वायरफ्रेम तयार करू इच्छितो, ही एक मूलभूत पायरी आहे। त्यांचे काही तोटे आहेत। जर आपण या सूचीविषयी सावधगिरी बाळगली नाही, ज्या या कडा एकमेकांशी जोडलेले आहेत, हे ओळखणे इतके सोपे नाही की आपण कोणत्या प्रकारच्या 3D वस्तू पाहत आहोत। उदाहरणार्थ आपण याच्याकडे पाहूया, आपल्याकडे हे शिरोबिंदू आहेत। जर केवळ हे डेटा बिंदू शिरोबिंदू उपलब्ध असतील आणि शिरोबिंदूंबाबतीत जुळत असतील जे एकमेकांच्या समान कडांसह जोडलेले आहेत, मग त्या मार्गाने वस्तूचे प्रतिनिधित्व केले जाऊ शकते। हे त्या मार्गाने देखील दर्शविले जाऊ शकते आणि त्याचे रिप्रेझेंटेशन त्या मार्गाने किंवा इतर कोणत्याही वस्तूमध्ये केले जाऊ शकते जे कदाचित निरीक्षण केले जाऊ शकते। म्हणून वायरफ्रेम मॉडेल वापरण्याच्या दृष्टीने एखाद्याने सावधगिरी बाळगली पाहिजे। म्हणून पृष्ठभाग बांधकामाच्या बाबतीत नेहमीच अस्पष्टता असली पाहिजे आणि हे खंड आणि याबद्दल परिभाषित करत नाही, पृष्ठभाग हा वस्तूचा आहे। सामान्यत अस्पष्टता किंवा अंदाज बांधणे कठीण किंवा अर्थ लावणे कठीण आहे आणि दोन बाजू किंवा छेदणाऱ्या मॉडेलमधील छेदनबिंदूची रेषा यासारखी संगणकीय माहिती निश्चित करण्याची त्यांची क्षमता नाही। जेव्हा आपल्याकडे 2-3 मॉडेल्स असतात जे एकमेकांशी छेदत असतात, एक या वक्र संपर्कांचे प्रतिनिधित्व करते, तेव्हा ते किंचित कठीण होते। आता आम्ही इतर प्रकारचे नाव पृष्ठभाग मॉडेल ते पाहू। म्हणून आम्ही साधारणतः शिकलो तेथे 3 प्रकार आहेत, एक वायरफ्रेम मॉडेल, सरफेस मॉडेल आणि सॉलिड मॉडेल। तर आता आपण या सरफेस मॉडेलकडे जात आहोत।
सरफेस मॉडेल एखाद्या वस्तूच्या त्वचेचे प्रतिनिधित्व करते. या त्वचेला कोणतीही जाडी किंवा सामग्री नसते. आणि सामान्यत हा पृष्ठभाग आपण गणितीय कार्यांद्वारे परिभाषित करतो. पृष्ठभाग म्हणून काहीतरी परिभाषित करण्यासाठी आपण पॅरामेट्रिक भिन्नतेचा वापर करतो. आणि हे सरफेस मॉडेल वायरफ्रेम मॉडेलमध्ये अस्तित्वात असलेल्या कोणतीही अस्पष्टता किंवा सूक्ष्म जाडी दूर करतात. लपून बसलेला रेषा पाहिल्या नाहीत. आणि चांगल्या व्हिज्युअलायझेशन आणि प्रस्तुतीकरण केवळ पृष्ठभाग मॉडेलवर शक्य आहे. आणि या नेटवर्कमध्ये त्या वस्तू अधिक वास्तववादी दिसत आहेत. उदाहरणार्थ साच्या डिझाईनप्रमाणे डाय डिझाइन या प्रकारच्या गोष्टी या सरफेस मॉडेलद्वारे सहजपणे तयार केल्या जाऊ शकतात. जहाजाच्या हल्स, विमानांच्या फ्युजलाज आणि कार बॉडीज सारखे जटिल पृष्ठभाग आपण या सरफेस मॉडेल वापरू शकतो. आणि सुमारे खडबडीतपणा, रंग, रिफ्लेक्टिव्हिटी आपण ते सहज पृष्ठभाग मॉडेलवर नेमू शकतो. ही संकल्पना वायर मॉडेलची जवळपास आली 1900, जेव्हा लोक मर्यादित पाहण्याचा प्रयत्न करतात, डिस्क्रेटिझेशन आणि ते पृष्ठभागाचे रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा या बिंदूंसोबत पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात वायरफ्रेम. मग सुमारे 1930-40 लोकांनी पृष्ठभाग मॉडेल नावाच्या वस्तू पाहण्यास सुरुवात केली, कारण त्यांना वस्तूंवर ड्रॅग लिफ्ट जाणून घेण्यास अधिक रस आहे. उदाहरणार्थ आपण येथे विमान दाखवत आहोत. हा पृष्ठभाग काय असावा, कारण जुन्या काळात नेहमीच अंतर्गत रचना असते. त्या दिवशी आपण त्यास पृष्ठभागावर कव्हर कराल. आता त्या विमानावर अशा प्रकारे त्या पृष्ठभागाचे रूपांतर कसे करावे असे मानले जाते. अशा प्रकारे त्या वस्तूवर कमीत कमी ड्रॅग आणि अधिक लिफ्टचा समावेश असेल, कारण पूर्वीचे बांधकाम येत नव्हते विशिष्ट संमिश्र सामग्री, म्हणून त्यांना वस्तू चांगल्या प्रकारे विकृत करावी लागेल आणि अंतर्गत सांगाड्याच्या संरचनेद्वारे त्याचे समर्थन केले पाहिजे. तर डिफॉर्मिंग, रिवेटिंग या प्रकारच्या प्रक्रियेस पृष्ठभागाची माहिती आणि संपूर्ण सरफेस मॉडेलिंग संकल्पना सामान्य त्या दिवसांत 1940 मध्ये आली. आणि ज्या प्रकारे त्यांनी पुढे पॅरामीट्रिक भिन्नतेचा वापर केला, विशेषतः कॉनोट्सच्या मार्गाद्वारे, जे आपण नंतरच्या वर्गांबद्दल शिकू, ज्यांमध्ये बजर पृष्ठभाग स्प्लाइन पृष्ठभागांसारखे वेगळे आहेत आणि काही अर्थाने पृष्ठभागाच्या छेदनबिंदूच्या दृष्टीने अस्पष्टतेचे याकून पृष्ठभागांनी काढले जाईल. तर मग कुठे पॅरामेट्रिक माहिती सुमारे वक्रांविषयी आम्ही वापरू, म्हणजे एक वक्र असू शकतो, आणखी एक वक्र आहे, आणखी एक वक्र आहे, तेथे आणखी एक वक्र आहे. पृष्ठभागासारख्या गोष्टीचे रिप करण्यासाठी या वक्रांमध्ये कसे सामील व्हावे, हा संपूर्ण पृष्ठभाग मॉडेलिंग कार्य करण्याचा मार्ग आहे. पॅरामीट्रिक भिन्नतेमध्ये विशेषतः या प्रकारच्या पृष्ठभागाच्या मॉडेलिंगचा वापर शेलसाठी केला आहे. जसे आपण वास्तविक करू इच्छिता ते त्या शेलवर दिसते. बाह्य कवच किंवा घुमटत्या प्रकारच्या वस्तू, कार बॉडी पॅनेल, विमान फ्युजलाज, कदाचित पंखाचे पाते, मुरडलेले पंख ब्लेड आणि कदाचित पवन टर्बाइन ब्लेड, अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये पृष्ठभाग असतात. एक कठीण पृष्ठभाग. त्या प्रकारच्या वस्तू कशा तयार करायच्या त्यासाठी पृष्ठभाग मॉडेलिंग संकल्पना आवश्यक आहे. ते जहाज बांधणीच्या बाबतीत व्यापक आहे आणि दुसरा एक शू उद्योग देखील लोकप्रिय आहे. जर आपण यांत्रिक उद्योगांकडे पाहत असाल तर फोर्जिंग आणि कास्ट ऑपरेशन्समध्ये सामान्यत या पृष्ठभागाच्या मॉडेलिंग तत्त्वांचा समावेश असतो. आपण कॅड, कम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग आणि संगणक एडेड डिझाइन या शब्दाचा वापर करतो. या प्रकारच्या संकल्पनांसाठी
पृष्ठभाग बांधकाम आवश्यक आहे. संगणक पॅकेजेस आहेत जे तयार करण्यासाठी उपलब्ध आहेत. या सॉफ्टवेअरच्या पार्श्वभूमी कसे कार्य करते हे आपण शिकूया. तर पहिल्यांदा वक्राच्या बांधकामापासून प्रारंभ होते, ज्याला आपण स्प्लाइन्स म्हणतो, ज्यामधून 3D पृष्ठभाग नंतर ते किंवा मेश पर्यंत पोहोचलो. असे काहीतरी मला भांडे बनवायचे असेल तर मला आवश्यक माहिती म्हणजे काय ते वक्रासारखे काहीतरी आहे आणि मला अक्षासारखे काहीतरी आवश्यक असू शकते. जर मी या संपूर्ण स्पाइन भोवती फिरत असेल तर मी एक कप तयार करण्याची स्थिती असेल. हा एक पृष्ठभाग आहे जो आपण याला शून्य जाडी तयार करू इच्छितो. म्हणून या प्रकारच्या स्प्लाइन्सचा वापर करून ते तयार करण्याची एक स्थिती असेल. म्हणून एक संगणक प्रोग्राम असेल जिथे आपण बिंदूंवर आधारित परिभाषित करू. म्हणून आपण स्क्रीनला स्पर्श करणार आहात किंवा कदाचित बिंदू क्लिक कराल. आपल्या समोरची माहिती घेते आणि त्यास प्रोग्रामिंगच्या शेवटच्या टोकाला पाठविते. त्या कडा शिरोबिंदूंना त्या स्प्लिनसारखे काहीतरी जोडा. मग ते आपल्याला ज्या अक्षाला आपण फिरवू इच्छिता त्या माहितीबद्दल विचारते. आपण त्या बिंदूंवर विचारता तर ते फिरवून तयार करते आणि तयार करते. तर तिथे बरीच माहिती पार्श्वभूमीला असते. आणि पुढील बाजूस जे आपण पुढील वर्गात शिकणार आहोत. दुसरी पद्धत ही पृष्ठभागाच्या खांबांची हाताळणी आणि नियंत्रण बिंदूंद्वारे थेट पृष्ठभागाचे बांधकाम आहे. विशेषतः पृष्ठभाग प्लॅनर पृष्ठभागांमध्ये वर्गीकृत केले जातात. इतर एक दंडगोलाकार किंवा शंकूच्या आकाराचा पृष्ठभाग आणि शिल्पयुक्त पृष्ठभाग ज्याला आपण म्हणतो. जर तो प्लॅनर पृष्ठभाग असेल तर तो कसा कार्य करतो. एक प्रतल पृष्ठभाग जो 3 बिंदूंमधून जातो P1 P2 दिला जातो. जेव्हा आपण पृष्ठभाग आणि संगणक तयार करीत असाल तेव्हा कदाचित आपल्याला बिंदू P1 P2 P3 XY निर्देशांक द्यावे लागतील. एकतर आपण टाइप करू स्टायलसचा वापर करून स्टायलस स्क्रीनवर स्पर्श करतो किंवा कदाचित माउसने त्या पृष्ठभागावर क्लिक करा जिथे आपण XYZ माहिती देऊ. एकदा आपल्याकडे XYZ माहिती आहे की ती पार्श्वभूमी तयार करेल. एक पॅरामीट्रिक भिन्नते PUV कोणत्याही बिंदूचा त्या पृष्ठभागावर हे इंटरपोलेटेड पहिल्या बिंदूची माहिती वापरून दुसरे बिंदू P1 आणि तिसरे बिंदू P2. कारण आपल्याला या शिरोबिंदूंमधील पृष्ठभाग तयार करायचा आहे म्हणून एकदा शिरोबिंदू नसलेले या 3 बिंदूंमधून पास होणारा पृष्ठभाग अशा प्रकारचे पॅरामीट्रिक भिन्नतेचा वापर करून बांधता येतो. आणि कारण एक पृष्ठभाग आहे ज्याचा आकार वक्र असेल म्हणून सामान्य वेक्टर देखील महत्त्वाचे आहेत. हा कदाचित सपाट प्रकारचा पृष्ठभाग असू शकतो, तो कदाचित थोडा वक्र प्रकारचा पृष्ठभाग असू शकतो किंवा कदाचित त्या पृष्ठभागाची अभिमुखता तसेच आम्हाला देखील आवश्यक आहे. म्हणून आपल्याला सामान्य पृष्ठभागही आवश्यक आहेत पण आपल्याला फक्त 3 बिंदूंबद्दल माहिती आहे. आपल्याकडे पृष्ठभागाविषयी संपूर्ण माहिती नाही जी आम्हाला तयार करण्याचा हेतू किंवा इच्छा आहे. तर त्या प्रकरणात आपण पुन्हा P1 P च्या दृष्टीने सामान्य वेक्टर वापरतो. P2 P सह क्रॉस उत्पादन घेत P नाही बिंदू घेतो. त्याचप्रमाणे P1 P नाही P2 P क्रॉस उत्पादने घेतो. आपण तयार करू की त्या रंगाच्या मॅपिंगवर आधारित सामान्य ते पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत असू. आणि पुढील वर्ग आपण पृष्ठभाग मॉडेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे P-लाइन पृष्ठभागांबद्दल अधिक शिकू. आपले खूप आभार.